संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आवादा कंपनीकडे खंडणी मागितल्याचा दिवशीचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर। आरोपी वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, प्रत्येक घुलेसह कृष्णा आंधळे आणि विष्णू चाटे एकत्र, पोलीस अधिकारी देखील सोबत। सीसीटीव्हीतून आकासह सर्व आरोपींचा खंडणीशी संबंध असल्याचं स्पष्ट होत आहे। सोबत असलेले पोलीस निरीक्षक राजेश पाटील यांना देखील सहआरोपी करा, आमदार सुरेश धस यांची मागणी। विष्णू चाटेला जेलमध्ये पोलिसांकडून स्पेशल ट्रीटमेंट, चाटेसारख्या गुन्हेगाराला जेलचा चॉईस का, दमानी यांचा सवाल। धनंजय मुंडेंना कोणत्याही यंत्रणेनं गुन्हेगार ठरवलेलं नाही, त्यामुळे मुंडेंनी राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही, दिलीप वळसे पाटील यांची प्रतिक्रिया। बीडमधील हत्या प्रकरणी वाल्मिक कराडला आज बीड कोर्टामध्ये हजर करणार। बीड हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडवर मकोका। संतोष देशमुख हत्या प्रकरणी पंढरपूरमध्ये आज जनआक्रोश मोर्चा, तर सांगलीमध्ये सकल मराठा समाजाकडून आज एक दिवसीय धरणं आंदोलन। रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत सकारात्मक निर्णय होईल, काळजी करू नका, मुख्यमंत्री दावोस दौऱ्यावरून आल्यानंतर चर्चा करणार, शिंदेंची शिवसेना कार्यकर्त्यांना ग्वाही। शरद पवार आणि उद्धव ठाकरे लवकरच केंद्रामध्ये भाजपसोबत दिसतील, बच्चू कडूंचा खळबळजनक दावा, तर बच्चू कडू यांचं वक्तव्य हास्यास्पद, शेलार यांची प्रतिक्रिया। जीवघेण्या हल्ल्याच्या 5 दिवसांनी अभिनेता सैफ अली खानला रुग्णालयामधून डिस्चार्ज, डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला, सैफच्या वांद्र्यातील घराबाहेर कडेकोट बंदोबस्त। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची उद्या वार्षिक सर्वसाधारण सभा, शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर येणार। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील सुनावणी लांबणीवर, 22 जानेवारीऐवजी 28 जानेवारीला सुनावणी होण्याची शक्यता। विविध जन आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यामध्ये 1 जानेवारीपर्यंत कलम 37 लागू, परभणीमध्ये आता मोठे मोर्चे आंदोलन करता येणार नाही। बोगस अर्ज आणि गैरव्यवहारांमुळे 1 रुपयातील पीक विमा योजना बंद करा, कृषी आयुक्तांच्या समितीची सरकारला शिफारस, तर गैरकारभाराची कबुली दे, सध्या तरी योजना बंद करण्याचा विचार नसल्याचं कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंकडून स्पष्ट। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून वाळू तस्करांची पाठराखण, वाळूच्या गाड्या चालू राहू द्या, सगळे आपलीच लोक, भाषणावेळी विखेंनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं, मात्र टीव्हीच्या प्रश्नानंतर विखेंचं गुंजा। मुख्यमंत्री फडणवीसांच्या दावोस दौऱ्यामध्ये पहिल्याच दिवशी 20 सामंजस्य करार, महाराष्ट्रासाठी 4,99,321 कोटींची गुंतवणूक, 10,000 रोजगार निर्मिती होणार। टोरेस प्रकरणामध्ये 8 युक्रेनच्या तर 1 तुर्कीय नागरिकाविरोधात ब्ल्यू कॉर्नर नोटीस, मुख्य आरोपीनं 200 कोटी परदेशात पाठवल्याचा संशय। पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमचे 24 संशयित रुग्ण, आरोग्य विभागाकडून शीघ्र कृती पथकाची स्थापना। बसवण्यासाठी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर आजपासून 3 दिवस वाहतूक ब्लॉक, दुपारी 12 ते 3 दरम्यान मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद राहणार। ऑस्ट्रेलियन खुल्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेमध्ये नोवाक जोकोविचची चमकदार कामगिरी, कार्लोस अल्काराजचा पराभव करत नोवाक जोकोविच उपांत्य फेरीत।